लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा त्याच जागेवर भीषण अपघात झालाय। 12 मार्चला कार आणि दुचाकीचा अपघात झाला होता। अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी होता तर एकाचा मृत्यू झाला। लातूर नांदेड महामार्गावर एकाच ठिकाणी 1.5 महिन्यात अपघाताची ही तिसरी घटना आहे। काही दिवसांपूर्वी बसचाही या ठिकाणी अपघात झाला होता। लातूरमधील ही दृश्य तुम्ही पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती पाहू शकता। याच ठिकाणी हा तिसऱ्यांदा अपघात झाला। कार आणि दुचाकीच्या अपघाताचं हे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पुढारीच्या स्क्रीनवरती पाहताय। कशा प्रकारे हा अपघात किती भीषण होता हे या दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्या सोबत आहेत। श्रीराम, काय अधिकची अपडेट आहे? 12 मार्च रोजी नांदगाव पाटी येथे हा अपघात झालेला आहे, ज्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे। गेल्या 1.5 महिन्यामध्ये याच ठिकाणी आतापर्यंत अपघात होण्याची तिसरी घटना आहे। परवा दिवशी झालेल्या या अपघातामध्ये एक जण ठार झाला होता, एक जणाचा मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता। काही दिवसापूर्वी याच ठिकाणी एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बस उलटून अपघात झाल्याची घटना घडली होती। त्याचंही सीसीटीव्ही फुटेज त्यावेळी समोर आलं होतं। आता या घटनेचं, ही घटना होऊन 2 दिवस झाल्यानंतर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आलेलं आहे, जे आता सध्या आपल्या समोर आहे। पण याच ठिकाणी अशा प्रकारे अपघात होण्याचं नेमकं कारण आहे आणि याकडे काही म्हणजे यावरती काही प्रशासन लक्ष देतंय का की याच ठिकाणी तिसऱ्यांदा हा असा अपघात झालाय? नक्कीच प्रशासनाच्या वतीने काही दिवसापूर्वी बस उलटून जो अपघात झाला होता त्याचवेळी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या होत्या। एसटी विभागाच्या प्रशासनानं काही ब्लॅक स्पॉट फिक्स करत त्यावरती काम सुरू केलं होतं आणि या नांदगाव पाटी इथला हाही स्पॉट ब्लॅक स्पॉट म्हणून एसटी प्रशासनानं आपल्या नोंद केली होती त्याची आणि त्या संदर्भात वरिष्ठ विभागाची त्यांनी पत्रव्यवहारही केला होता। त्यानंतर आता 12 मार्चला हा कार आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर पुन्हा हा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। आता नागरिकांकडून आणि काही राजकीय नेत्यांकडून सुद्धा आता मागणी होत आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या बाबतीत काही उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याची गरज त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद श्रीराम, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। तर स्थानिक आमदार, या ठिकाणच्या स्थानिक आमदारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। मला असं वाटतं आम्ही सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलंय आणि संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत, राष्ट्रीय महामार्गाचे किंवा सार्वजनिक बांधकाम, यांनाही सूचना केलेल्या आहेत। त्यांनी सर्वेक्षण केलंय आणि मला असं वाटतं आता वेळ आली आहे की तिथं काही कडक उपाययोजना करण्याची गरज आहे। आज जिथून ती वाहनं त्या रस्त्यावर येत आहेत आणि त्यामुळे जे अपघात होत आहेत, ते जे रस्ते खुले आहेत ते आता तातडीनं बंद केले पाहिजे आणि अंतिम उपाययोजना होईपर्यंत मला असं वाटतं तिथं अशा ज्या वाहतुकी राष्ट्रीय महामार्गावर येत आहेत त्याच्यावर काहीतरी निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे।